आज मी मस्तपैकी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने चिकन रस्सा बनवलेला आहे। इतका टेस्टी, झणझणीत, चमचमीत आणि चवदार हा चिकन रस्सा तयार होतो। खूपच कमी वेळात, खूप कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने हा चिकन रस्सा तयार होतो। खायला मात्र इतका टेस्टी आहे। तर चला बघूया झटकेपट याला बनवायची रेसिपी आणि याला लागणारं साहित्य। तर इकडे बघू शकता, हे मी 1-1.5 किलो चिकन आणून स्वच्छ धुवून हळद मीठ टाकून छानपैकी असं शिजून घेतलेलं आहे, नरम सॉफ्ट। इकडे बघू शकता, मस्त असं हे नरम सॉफ्ट चिकन आपलं शिजून निघलेलं आहे। आपण हे जरा साईडला ठेवून घेऊया। हे असं शिजून घ्यायचं। सुरुवातीला हळद मीठ किंवा अद्रक लसूण टाकून छान याला असं बॉईल करून घ्यायचं, थोडंसं म्हणजे शिजून घ्यायचं। आता आपल्याला काही साहित्य असे विशेष लागणार नाही। हे अद्रकचा तुकडा, हे ओलं खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे। ओलं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकी खोबऱ्याची वाटी असते बघा, त्यालासुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता। त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, 1 टमाटर चिरलेलं आणि 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घेतला आहे। आता आपण काय करायचं, सर्वप्रथम मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण ओलं खोबरं घेतलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। कारण कसं असतं, ओलं खोबरं असलं ना ते जाडसर राहून जातं, म्हणजे लगेच वाटण्यात येत नाही। म्हणून सुरुवातीला आपण त्याला थोडंसं वाटून घ्यायचं, 1 राऊंड मारून घ्यायचं आणि त्यानंतर मग अद्रक लसूण आपण याच्यामध्ये मिक्स करायचं। हे बघू शकता, मी थोडंसं पाणी टाकून याला असं थोडं बारीक करून घेतलं आहे। आता आपण ह्या स्टेजवर हे आपण जे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, लसूण चांगला वापरायचा जेणेकरून मस्त टेस्ट येईल आणि अद्रकचे तुकडे टाकायचे त्याच्यामध्ये। इकडे आपण खडे मसाले वगैरे काहीच टाकले नाही आहे। खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला आज हे चिकन रस्सा दाखवते। हे बघा, आता मस्त वाटून झालं। याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून परत एकदा मी वाटून घेतलं आहे। तर छान असा हिरवा रंग आला आहे कोथिंबीरमुळं। तर सुंदर अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे। खोबऱ्याचं वाटण तयार झालं आहे। भरपूर अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून आपण हे छान असं वाटण करून घेतलं आहे ग्रेव्हीसाठी। तर आपण लगेचच प्रोसेस करूया चिकन रस्स्याची। तर इकडे कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। चिकन रस्सा म्हणलं की तरीही आलीच पाहिजे, तरीशिवाय ना चिकन रस्स्याची किंवा मटण रस्स्याची मज्जाच येत नाही। तर आज मस्त असं तरीवाज मी कालवण बनवणार आहे चिकन रस्स्याचं। तर कढीपत्त्याची पानं गरम तेलामध्ये टाकून घेतले, सोबत कांदा टमाटर बारीक चिरलेले आपण याच्यामध्ये टाकलेला आहे। चिकन रस्स्याचे ना वेगवेगळे प्रकार बनवले जातात, म्हणजे खडे मसाले वापरून, सुक्का, खूप प्रकारे बनवलं जातं। पण आज मी ही जी तुम्हाला पद्धत दाखवते ना, खूप सिंपल साधी सोपी आहे। याच्यामध्ये विशेष खडे मसाले वगैरे काही वाटण करायची आवश्यकता नाही। तर कांदा टमाटर परतून झालं की आपण हे जे वाटण केले, खोबरं अद्रक लसूण आणि थोडी कोथिंबीर टाकून हे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं। जाडसरच वाटण ठेवायचं आणि याच्यामध्ये ना आता उरलेला आपण भांड्यामध्ये जे मसाला राहिला आहे त्याच्यामध्ये चिकनचा जो आळणी रसाचं पाणी असतं ना ते याच्यामध्ये टाकून मग ते मिक्स करायचं। वेगळं थंड पाणी लगेच नाही टाकायचं। हे बघा, आता हे सगळं, ही जी ग्रेव्ही आपण वाटून घेतली आहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडंसं परतून झालं मसाला आपला की आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे। हिरव्या मिरचीचं सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि लाल मिरचीचं असेल तर इथे आवडीनुसार लाल तिखट वापरायचं। त्यानंतर मी इथं 2 मोठे चमचे लाल तिखट वापरले, 1 मोठा चमचा हळद वापरते। झणझणीत असं चिकन रस्स्याचं कालवण मला आवडतं, तुम्ही आवडीनुसार इकडे कमी तिखट जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे इथं धना पावडर टाकले। आता रोजच्या भाज्यापेक्षा चिकन मटण हे जरा चांगलंच बनवलं जातं मसाल्यामध्ये, तर त्यामध्ये आपण मसाले जरा चांगले वापरले जातात। आता इथं मी मस्तपैकी असं खड्या मसाल्याचं पावडर टाकले। हे मसाला, गरम मसाल्याचं पावडर जर चांगल्या ब्रँडचं असेल ना तर तुम्हाला जे खडे मसाले ना स्पेशल वापरायची गरज लागत नाही। तर हे जे मी वापरते ना एव्हरेस्टचं आहे, खूप भारी, म्हणजे इतकी छान टेस्ट येते ना ह्या गरम मसाल्याने। त्यामुळे मी कधीच खडे मसाले जास्त करून वापरत नाही ग्रेव्हीमध्ये, हा मसाला कवर करतो। आता हे आळणी रस्सा म्हणजे शिजलेलं जे पाणी असतं ना मसाल्याच्या भांड्यामध्ये टाकून छान याच्यामध्ये मिक्स करून घेतलं। याची एक वेगळी चव येते मग रश्श्याला, आपल्या ग्रेव्हीला। आणि कारण आपल्याला आळणी रस्सा जो आहे आपला चिकनचा त्याच्यामध्येच आपल्याला ही ग्रेव्ही करायची, वेगळं आपल्याला पाणी वापरायचंच नाही। आळणी रश्श्यातलंच हे चिकन आहे, तो खूप चवदार बनणार आहे कारण की त्याच्यामध्ये आपली एक टेस्ट असते। हा एक स्पेशल चिकन मसाला भेटतो, म्हणजे तुमच्याकडे जो पण असेल चिकन मसाला एक घेऊन यायचा, 1-2 पॅकेट ते मी घेऊन आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर सुंदर असं झणझणीत चमचमीत असं हे चिकन रस्सा तयार होतो। हिरव्या मिरचीचं जर तुम्हाला हवं असेल
तर अद्रक लसूण खोबरं आपण जिकडे वाटतो ना तिकडेच तुम्ही हिरवी मिरची ॲड करायची. हे बघा चांगलं तेल सुटलेलं आहे. मसाला आपला परतला जात आहे, पण याला अजून थोडा वेळ द्यायचा. त्याची तरी तुम्ही बघू शकता. तेल किती सुंदर असं याला सुटलेलं आहे. हे असं चिकन मटनची जर ग्रेव्ही तयार झाली त्याची टेस्टच भारी लागते. बघू शकता किती छान थिकनेस आणि नरम सॉफ्ट अशी ही आपली ग्रेव्ही तयार झाली. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले, इतकं भारी ही ग्रेव्ही तयार होते. तर पुन्हा एकदा मी थोडा वेळ देते. थोडा मसाला चिटकला गेला आहे तो जरा काढून घेते, म्हणजे असं सोडून घेते, जेणेकरून काय होणार चिटकणार नाही. लगेचच सुटला जातो. आणि परत थोडा वेळ ठेवल्याच्या नंतर छान असं याला तरी आलेली आहे, म्हणजे तेल सुटलं आहे. मसाला आपला परफेक्ट जो आहे परतून झालेला आहे. ग्रेव्ही बघू शकता किती सुंदर आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. सेम प्रोसेसमध्ये तुम्ही मटण वगैरे सुद्धा करू शकता. तर आपण काय करायचं, हे आपण जे शिजून घेतलेलं चिकन आहे आळणी रश्श्यासोबतच, म्हणजे बॉईल केलेल्या रश्श्यासोबतच हे टाकून घ्यायचं. बस ह्याच रश्श्यामध्ये आपल्याला हा कालवण बनवायचं आहे, म्हणजे चिकन रस्सा बनवायचा आहे. आता आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. तर छान अशी थिकनेसनी भरपूर अशी ही आपली चिकन रस्सा ग्रेव्ही तयार झाली. उरलेला मसालासुद्धा याच्यात मी टाकून घेतलेला आहे. खूप चांगली चव येते या मसाल्याने. सगळीकडेच आपले वेगवेगळे मसाले भेटतात चिकन रस्स्याचे. थोडंसं किंचित मीठ टाकले, कारण चिकन शिजवता वेळेस मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे थोडं टाकायचं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर बघू शकता अगदी हॉटेलसारखा आपला हा चिकन रस्सा दिसत आहे. बघू शकता मस्त सुंदर असा रंग आलेला आहे. मसाल्यामुळं छान अशी रंग आला आहे. आणि तुम्ही तरी बघू शकता, तरी तर इतकी भारी झाली आहे, मस्त वाटते एकदमच. आता याला एक उकळी फुटून द्यायची. मस्त चांगलं खळखळून उकळून द्यायचं. उकळी आल्यामुळं काय होतं, चांगले आपले मसाल्याचा फ्लेवर उतरतो. जे पण आपण मसाले वाटण करतो ना त्याचा चांगला फ्लेवर आपला कालवणात उतरला जातो. हे बघा अशा प्रकारे एकच अर्धा मिनटामध्ये उकळी फुटायला सुरुवात होते. तर चांगली 1-1.5 मिनटं तरी मंद आचेवर याला उकळी फुटून द्यायची, म्हणजे कालवण जो रस्सा असतो ना इतका चवदार बनतो ना, मस्त टेस्ट लागते खाता वेळेस. तर आता मी चांगलं उकळून देते थोडा वेळ मंद आचेवर. लगेच घाई करायची नाही, बंद करायची गॅस. तर असे खळखळून चांगली उकळी येऊन द्यायची. तरी बघू शकता तुम्ही आपल्या चिकन रस्स्याला किती भारी तरी आली. मी या तरीसोबतच भातासोबत खाते, मला खूप आवडते. आणि तरी पाहिजेच पाहिजे. नॉनव्हेज म्हणलं की तरीवालेच आपल्यासमोर येतात. हे बघा मस्त झालेलं आहे. आता याला थंड करून घेणार आहे. चांगली उकळी फुटलेली आहे. आणि अगदी मग जास्त उकळी फुटली की काय होतं, मग चिकन आपलं गाळ होऊन जाईल. त्यामुळे आता मी ते गॅस बंद करणार आहे. हे बघा गॅस केलेला आहे बंद. वरून थोडी कोथिंबीर टाकते आणि चांगल्याला जरा थंड होऊन देते, कारण की सध्या गरम आहे खूप. तर थोडीशी कोथिंबीर टाकली. मला कोथिंबीर खूप आवडते मटण चिकन वगैरे असलं तर. ते बघू शकता किती भारी अशी चारी बाजूनी कट टू कट तरी आलेली आहे. आणि झालेला आहे आपला हा चिकन रस्सा गावरान पद्धतीने. आणि हॉटेल स्टाईलसारखा पण आहे हा, मस्त खायला लागतो. हे बघा छान असं हे आपलं चिकन मस्त शिजून निघलेलं आहे. अगोदरच आपण याला शिजून घेतल्यामुळं काही वेळ लागला नाही रस्सा तयार व्हायला. तर तरी याची तुम्ही बघू शकता. हे बघा ही तरी खाण्याची एक वेगळी मजा असते. मस्त वाटण करून आपण हे चिकन रस्सा केलेला आहे. एका प्लेटमध्ये मी याला काढून घेतले आणि बघू शकता किती सुंदर टेस्टी असं हे आपलं चिकन रस्सा तयार झाला आहे. इकडे लिंबूची फोड घेतली आहे, 2-4 कांद्याच्या फोडी घेतल्यात. तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, राईससोबत, पोळ्यासोबत म्हणजे रोटीसोबत खूप भारी लागतं. सुक्या रोट्या असतात ना त्यासोबत खूप भारी लागतो. मस्त वाटते बघा किती छान सुंदर असा रंग आलेला आहे. आणि हे आपलं झणझणीत चमचमीत तरीवाला हा चिकन रस्सा तयार झालेला आहे. कसा वाटतोय बघू शकता तुम्ही. पाहता क्षणी भूक वाढते आणि खावाचं मन वाटतंय. तर मी आता हे गरमागरम खाणार आहे रोट्यासोबत राईससोबत. तुम्ही पण असा बेत नक्की करा आणि कसं वाटला नक्की सांगा मला. आणि सिंपल पद्धतीने आपण काही असं विशेष वाटण करून याला तयार केलं नाही. तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.